नमस्कार मित्रांनो, मी मेस्त्री गजाली कोकणातील यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मित्रांनो, भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी साळगाव गावची ग्रामदेवता श्रीदेवी माऊली देवीचा जत्रोत्सव आज दिनांक 7 नोव्हेंबर रोजी आहे। तर मित्रांनो, मंदिरामध्ये सकाळपासूनच लाऊडस्पीकर त्याचप्रमाणे ढोल ताशा वादन सुरू असल्यामुळे संपूर्ण साळगाव गावामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जत्रोत्सव अगदी कमीत कमी वेळामध्ये फास्ट मोशनच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो आहोत। गर्दी वाढायला देखील सुरुवात झालेली आहे। गेटच्या बाहेर आपल्याला बरीच दुकाने पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये फुलवाली, मक्याची भाजलेली कणसे विकणारे, पानपट्टी स्टॉल, कपडे, गाद्या, उशा विकणारे, तसेच हॉटेल, चायनीज, थंड पेय, प्लॅस्टिक टिपॉय, तसेच भांडी विक्रेते, फुगेवाले, केळेवाले अशी बरीच दुकाने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मोठे साहेब तर मित्रांनो, आता आपण मंदिराच्या गेटच्या आतमध्ये आलेलो आहोत। मंदिरावरील आकर्षक विद्युत रोषणाई अतिशय सुंदर वाटत आहे। त्याचप्रमाणे मंदिराच्या गेटच्या आतमध्ये सुद्धा बरीच दुकाने आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये खाजेवाले, फुलेवाले, खेळणीवाले, रिमोटवरील गाडी, त्याचप्रमाणे जम्पिंग नेट अशी बरीच दुकाने आपल्याला मंदिराच्या गेटच्या आतमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर मित्रांनो, आता आपण श्री किरण सावंत काका यांच्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी भजी, वडापाव, चहा त्याचप्रमाणे मिनरल वॉटर सुद्धा मिळते। तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्या गावठाणवाडीतील सर्व महिला या ठिकाणी भजी, वडापाव तळताना आपल्याला दिसत आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी सचिन दादा आहे। तर मित्रांनो, तो काय म्हणतो ते पाहूयात। नमस्कार, मी संचित किरण सावंत, राहणार साळगाव गावठणवाडी। आमचे ग्रामदैवत श्रीदेवी माऊलीचा आज वार्षिक जत्रोत्सव आहे। सर्व भाविक भक्तांना विनंती आहे, सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे। तसंच या ठिकाणी आमची हॉटेल सेवा आहे, सर्वांनी येऊन चहा, भजी, वडापाव यांचा आस्वाद घ्यायचा आहे। धन्यवाद सर्वांना। वार्षिक जत्रोत्सवाच्या श्रीदेवी माऊली वार्षिक जत्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।
तर मित्रांनो, आता आपण श्रीदेवी माऊली मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत. तर या ठिकाणी मित्रांनो अतिशय सुंदर डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, आपल्याला भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, भाविकांकडून नारळ, केळी ठेवली जात आहेत. त्याचप्रमाणे ओटी देखील भरली जात आहे. तर मित्रांनो, आता आपण श्री माऊली देवीचे दर्शन घेत आहोत. तर मित्रांनो, श्री माऊली देवीचे विलोभनीय रूप आपल्याला याची डोळा याची देही पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, आता आपण श्रीदेवी सातेरी देवीचे दर्शन घेत आहोत. तर मित्रांनो, आता पालखी प्रदक्षिणेला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर आपल्याला फटाक्यांची आतषबाजी देखील पाहायला मिळत आहे.
तर मित्रांनो, आता या ठिकाणी पालखी प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे आणि श्रीदेवी माऊली देवीची उत्सव मूर्ती आसनावर विराजित करण्यात आलेली आहे. सगळं माहिती ना गर्दी करून लाईनीत उभं राहून तर मित्रांनो, आता 8 दशावताराला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, 8 दशावतार संपल्यानंतर गंगापूजन अर्थात कुटीर हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तर मित्रांनो, सकाळी दहीकाल्याने या जत्रोत्सवाची सांगता होणार आहे. तर मित्रांनो, संपूर्ण जत्रोत्सव मी कमीत कमी वेळेमध्ये फास्ट मोशनच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.